नमस्कार मित्रांनो, हे सरकार सांगतं बघा, शेती हा व्यवसाय आहे. मग शेती जर व्यवसाय असेल आणि सरकार जर म्हणत असेल की शेती हा व्यवसाय आहे, तर मग शेतकऱ्याला शेती जर व्यवसाय असेल तर मग शेतकऱ्याला त्याच्या मालाचा जो भाव ठरवायचा अधिकार सरकारने दिला पाहिजे. कारण आपण दुसऱ्या व्यवसायामध्ये जर बघितलं, धंद्यामध्ये जर बघितलं, तर ते स्वतःचाच मालाचा भाव ते स्वतः ठरवत असतात. मग ते सुई बनवल्यापासून तर चप्पल बनवण्यापर्यंत हे सगळे जे कंपन्या आहेत किंवा हे जे व्यवसाय उद्योगवाले आहे, तर हे स्वतःचा माल स्वतः तयार करून त्याचा भाव ठरवण्याचा अधिकार त्यांना आहे. आणि मग जर सरकार म्हणत असेल की शेती हा जर व्यवसाय आहे, तर मग शेती मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार पण शेतकऱ्याला पाहिजे ना. मग ही गोष्ट का नाही? जसं बाकी याच्यामध्ये म्हणजे उद्योगधंद्यामध्ये की त्यांचं जे प्रोडक्ट तयार करतात आणि प्रोडक्ट तयार केल्यानंतर त्या प्रोडक्टला किती खर्च येतो तयार करायला, मग त्याचं पूर्ण गणित करून त्याच्यावर त्याच्या आधारावर त्याचा तो भाव ठरला जातो. म्हणजे 1 रुपयाची जर सुई मार्केटमध्ये विकली जाते, तर तिला तयार करायला किती खर्च येतो, त्यानुसार मग त्यांचा जो खर्च काढून प्लस त्यांचा नफा काढून त्याच्यानंतर तो जो माल आहे त्याची किंमत ठरवल्या जाते. आणि कधी कधी असं आहे मित्रांनो की आपण बघितलं आहे की MRP पेक्षा जास्त म्हणजे यांना MRP किती आहे त्या कंपन्याचं जर आपण बघितलं, कोणत्याही प्रॉडक्टवर बघा, आपल्या औषधाचं उदाहरण घ्या, आपण शेतकरी आहे की कीटकनाशकवर इतके MRP असते आणि त्याच्यानुसार म्हणजे जरा 650 रुपये MRP जर असेल, तर ते दुकानदार आपल्याला तेच औषध 500-550 देतो. म्हणजे एवढी MRP हे ठेवतात. म्हणजे MRP तिथपर्यंत हे पण MRP वर पण हे विकू शकतात, यांना कायद्यानं त्याचं बंधन नाही. म्हणजे एवढ्यापर्यंत आम्ही विकू शकतो बा, एवढं ते ठरलेलं राहतं. तसं मग शेतकऱ्याचं काय आहे मित्रांनो, की शेतकरी बी यांच्यासारखा एक प्रोडक्टच तयार करतो की त्यांना 1 क्विंटल जर गहू तयार केली, मग त्याचा जो खर्च आहे, त्याला लागणारी जी मेहनत आहे, त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी धरून त्याच्यानंतर त्यांना त्याच्या आधारावर त्याचा नफा शेतकऱ्यांना काढला पाहिजे. म्हणजे त्याचा अर्थ की त्याचा भाव ठरायचा अधिकार हा शेतकऱ्याला द्यायला पाहिजे. पण तसं आपल्याला ह्या कृषीप्रधान देशामध्ये तसं होताना दिसत नाही मित्रांनो. त्याच्यामुळं काय झालंय की हे जे म्हणजे शेती व्यवसाय हा म्हणायचं हेच सरकारचं चुकीचं आहे. कारण तुम्ही एकीकडे शेती व्यवसाय म्हणता आणि दुसरीकडे शेतकऱ्याच्या मालाला त्याला भाव ठरवायचा अधिकार नाही. आणि दुसरी गोष्ट काय झाली मित्रांनो, आता केंद्रात नवीन सरकार परत येणार आहे. म्हणजे 1-2 दिवसामध्ये शपथविधी होईल आणि परत 10 वर्षापासून हेच सरकार होतं, परत तेच शपथविधी घेणार आहे. पण 10 वर्षामध्ये येणे काय की बुवा हमी भाव आम्ही आता देणार, हमी भाव देणार, हमी भाव देणार, याच्यावर फक्त मित्रांनो चर्चा झाली. हे त्यांनी म्हणजे हमी भाव त्यांनी तर आपल्याला ते हमी भावाचं गाजर दाखवलं, त्याच्यावर फक्त चर्चाच करीत गेले. पण ते साक्षात म्हणजे आपल्याला शेतकऱ्याला ते हमी भाव काही अजून मिळाला नाही. आणि दुसरी गोष्ट आहे मित्रांनो, का शेतकऱ्याच्या हातात ते मार्केट असावं की मार्केटमध्ये बी शेतकऱ्याला एवढी पिळवणूक होती की आपण ज्यावेळेस आपला माल मार्केटमध्ये घेऊन जातो आणि घेऊन गेल्यानंतर काय होतंय की आपलाच माल आपण आणलेला राहतो, पण ज्यावेळेस त्याची लिलाव होतो त्या पद्धतीनं व मार्केटमध्ये, तर आपल्या डोळ्यासमोर त्याचे भाव आपण बघतो की कशा पद्धतीने आपल्याला मिळते. म्हणजे आपला माल तिथं गेल्यानंतर तो आपला राहत नाही आणि त्याच्यावर लागणारे आपण जे हे पाहतोय काय की आडतवाल्यांचे जे हमाली म्हणा किंवा आडतांचं जे कमिशन म्हणा, की हे इतकं भरपूर काही असतं की त्याच्यामुळं मार्केट ते शेतकरी असं एक शासनाने एक धोरण त्याच्यावर अवलंबलं पाहिजे की मार्केटमध्ये हेच शेतकऱ्याच्या हातात असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे की बाबा आपल्याला 10 वर्षापासून हमी भाव दिला नाही. हमी भावासाठी खूप शेतकऱ्यांना आंदोलनं केले. आपण जर बघितलं की बाबा पंजाबमधले शेतकरी 1 वर्ष त्या बॉर्डरवर जाऊन बसले होते दिल्लीच्या, तिथं 700 शेतकऱ्यांना म्हणजे 700 शेतकऱ्याचे बळी गेले, तरी आपल्याला हमी भाव दिला नाही.
आणि परत हे काय की बाबा शेती हा व्यवसाय असे हे म्हणणारे लोक, मग शेती जर व्यवसाय तर मी जसं सांगितलं की बाबा तसं आम्हाला हा अधिकार तुम्ही द्यायला पाहिजे आमचा मालाचा भाव ठरवण्याचा. जसं इतर कंपन्यांना जे प्रोडक्ट बनवत त्यांना जसा अधिकार आहे तसा आम्हाला बी पाहिजे. मग आम्हीच का घोडा दाबला, म्हणजे याचा अर्थ असं होतं की बाबा तुम्ही शेतकऱ्यावर एकतर्फे अन्याय करू राहिले. आणि दुसरी गोष्ट काय आहे की बाबा शेती करताना आता परत परत त्याच गोष्टी मी सांगितल्या की अनेक खतांचे बेसुमार भाव वाढले. शेतीला जेवढ्या काही वस्तू लागतात त्याचे प्रचंड भाव वाढलेले, पण आपले मालाचे भाव आज पण आहे तिथंच आहे आणि 10 वर्षापूर्वी तेच होते, आज पण तेच आहे. तर अशा पद्धतीनं जे मित्र हो की शेतीला व्यवसाय म्हणून चालणार नाही, तर शेतीला व्यवसायाच्या दृष्टीने शासनाने काही गोष्टी शेतकऱ्यासाठी केल्या पाहिजे. की दुसरी गोष्ट जे उद्योगधंदे यांना तुम्ही 24 तास लाईट देतात, दिवसा देतात, रात्री पण लाईट आहे. मग शेतीला का नाही? शेतीला तुम्ही 8 तास लाईट देतात, ती बी कधी रात्री देतात कधी दिवसा देतात, म्हणजे 8 दिवस रात्री 8 दिवस दिवसा, ते पण पुरी 8 घंटे शेतकऱ्यांना मिळत नाही. म्हणजे शेती हा व्यवसाय जर असेल तर तुम्ही त्याला कंपन्यासारखं तुम्ही 24 तास त्यांना शेतकऱ्याला लाईट दिली पाहिजे. आणि 24 तास नाही देताना तरी शेतकरी 24 तास म्हणतच नाही, तुम्ही दिवसा कमीत कमी दिवसा तरी 12 घंटे तुम्ही लाईट शेतकऱ्याला दिली पाहिजे. हे सरकारने ते केलं पाहिजे, तर शेती हा व्यवसाय होईल. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहे मित्रांनो, ह्या खरंच शेतकऱ्याच्या गरजेच्या आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की बुवा शेतीला दिलं जाणार जे पीक कर्ज आहे, आता हे पीक कर्ज असं आहे मित्रांनो की आपल्याला शेती करायच्या टायमाला, म्हणजे जसं यांनी उद्योगधंद्याला म्हणजे मोठं यांनी कर्ज दिले, उद्योगधंद्यामध्ये सबसिडी आहे, मोठे कर्ज पण उद्योगधंद्याला मिळाले. जसं आपण मागं 10 वर्षापासून बघतोय की काही उद्योगपतीला यांनी हजारो कोटी रुपये कर्जमाफी पण करून टाकली, म्हणजे दिली. पण शेतकऱ्याचं काय आहे की बुवा शेतकऱ्याला तुम्ही पीक कर्ज किती देता, एकरी 48,000 40,000 रुपये पीक कर्ज देता आणि वरून म्हणता की शेती हा व्यवसाय आहे. अरे शेती जर हा व्यवसाय असेल तर तुम्ही बाकी कंपन्यासारखं जर कर्ज देता, कंपन्याला देता, उद्योगधंद्याला देता, तर त्याच पद्धतीनं शेतीला पण तुम्ही त्या पद्धतीनं त्या स्वरूपानं कर्ज दिलं पाहिजे. आता मित्रांनो सध्या जर विचार केला तर आपल्या एका गुंठ्याला 1200 रुपये पीक कर्ज मिळतं गुंठ्याच्या हिशोबानं जर पाहिलं तर. आता गुंठ्याच्या हिशोबानं जरा 1200 रुपये जर आपल्याला पीक कर्ज मिळतं तर 40 गुंठ्याचं 1 एकर होतो मित्रांनो, तर 40,000 ते 1,000 आणि वरच्या 200 रुपयांनी जर पकडलं आपण तर 8,000, म्हणजे तुम्ही आम्हाला पीक कर्ज 1 एकरला 48,000 रुपये ते बी बागायती क्षेत्रावर देतात. म्हणजे विचार करा, जे उद्योगधंदे ज्याला तुम्ही व्यवसाय, शेतीला जर तुम्ही व्यवसाय म्हणत जर असेल तर मग त्या उद्योगधंद्याच्या तुलनेत जे व्यवसाय करणारे जे उद्योगधंदे त्यांच्या तुलनेत शेतीला मिळतं का, तर नाही मिळत मित्रांनो. म्हणजे एका प्रकारे तुम्ही शेतकऱ्यावर हा अन्याय आहे. म्हणून शेतीला 1 एकराला कमीत कमी 5 ते 6 लाख रुपये तरी पीक कर्ज मिळायला पाहिजे. कारण तुम्ही उद्योगधंद्याला हजारो कोटी रुपये देतात, त्याला सबसिडी देतात, परत तुम्ही त्याला माफ बी करतात. म्हणजे काही असे उद्योगधंदेवाले की त्याला तुम्ही त्यांचं कर्ज तुम्ही माफ केलं, पण शेतकऱ्याचं नाही. आणि शेतकऱ्याला मग 48,000, पुढं 20,000, पुढं 26,000 असं तुम्ही पीक कर्ज दिल्यानंतर शेती हा व्यवसाय खराच होईल का? आणि शेतकरी खरंच त्याच्यातून सुजलाम सफलाम त्याचं जीवन बनल का? तर नवीन सरकार जे आता बनलंय यांनी ह्या गोष्टीचा परत विचार केला पाहिजे की शेतकऱ्याला शेती व्यवसाय हे जर तुम्ही मान्य करत असाल का शेती हा व्यवसाय आहे, तर मग शेती हा व्यवसाय जर असेल तर शेतकऱ्याला ज्या ज्या गोष्टी, म्हणजे जसं उद्योगधंद्या जसं सांगितलं मी की बुवा आम्हाला आमचा भाव ठरवण्याचा, मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार हा आम्हाला शेतकऱ्याला द्या. दुसरी गोष्ट, शेतकऱ्याला 12 तास तुम्ही जसं उद्योगधंद्याला 24 तास लाईट देतात तशी शेतकऱ्याला पण द्या. जर नाही तर आम्हाला 12 तास तरी दिवसा लाईट द्या. म्हणजे ह्या गोष्टी जर झाल्या. दुसरी गोष्ट बुवा खता बियाण्याचे एवढे भरमसाठ भाव वाढलेले, तर हे कुठंतरी कमी झाले पाहिजे.
त्या शेतीचा उत्पन्नाचा खर्च म्हणजे उत्पन्न काढायला जास्त खर्च आणि उत्पन्नातून नफा कमी, म्हणजे असं शेतकरी सध्याची कंडिशन आहे. आणि शेती जरा व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या बराबरीत ह्या गोष्टी तुम्ही बघून कबा जसं उद्योगधंद्याला तुम्ही ज्या सवलती देतात, उद्योगधंद्यासाठी जे तुम्ही करतात, तर तसं शेतीसाठी पण तुम्ही त्या गोष्टी केल्या पाहिजे. आता दुसरीकडे तुम्ही सांगतात का उद्योग जर आले तर त्याच्यातून रोजगार निर्मिती होती, तर ठीक आहे ना. मग शेतकऱ्याकडे काय शेतीमधून कितीतरी हजारो रोजगार आज तयार होतात. म्हणजे शेतकरी पण रोजगार देतोय. ही कितीतरी आज देशात जर विचार केला ना मित्रांनो, तर कितीतरी शेतकऱ्याकडे इतके काही रोजगार असतील की जे यांच्या कंपन्यांना पण नसतील. म्हणजे तरी पण मग तुम्ही जर शेती व्यवसाय मानत असाल, इथं पण आमच्या शेतकऱ्याकडे रोजगार असतात, शेतकऱ्याकडे पण माणसं असतात, महिला असतात, हे पण त्यांच्याकडे रोजंदारीनं महिन्यानं कामं करत असतात. मग हा पण शेतकरी पण हा एक उद्योगधंद्यावाला आहे, तो पण रोजगार देतोय. म्हणून त्याच्याकडे उद्योगधंद्याला जसं तुम्ही ज्या दृष्टीनं बघतात, तसं शेतीला पण त्या दृष्टीनं बघितलं तरच शेतकरी हा आपल्या भारताचा, म्हणजे त्याला काय कृषीप्रधान देशाचा खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम होईल मित्रांनो. तर ठीक आहे मित्रांनो, आपली हीच सरकारला विनंती आहे की शेती जर व्यवसाय असेल तर बाकी व्यवसायासारखं शेतीला पण ह्या गोष्टी तुम्ही द्यायला पाहिजे. आणि काही गोष्टी शेतकऱ्याच्या हाताने म्हणजे जसं जे सांगितलं त्या पद्धतीने झाल्या पाहिजे. तर ठीक आहे. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र मित्र.